आज रोहित पवार बारामती पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते आणि एफआयआर का नोंदवला जात नाही अजित पवारांच्या अपघाताचा या संदर्भात त्यांनी विचारणा केलेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अजित पवारांचा अपघात आहे की घातपात, गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का, गुन्हेगारी कृत्य घडलंय का, या दृष्टीने तपास सुरू, सीआयडी अधिकाऱ्याची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत। कुणी कट रचलाय का याचा तपास सुरू, सीआयडी अधिकाऱ्याचं सूचक विधान। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक, 100 वकिलांची फौज आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। बारामती पोलीस ठाण्यात रोहित पवारांची बारामती पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची, पोलिसांच्या अंगावर कागदपत्र भिरकावली। एफआयआर दाखल करून तो सीबीआय आणि सीआयडी कडे पाठवा, तक्रार खोटी ठरल्यास आम्हाला जेलमध्ये टाका, रोहित पवार आक्रमक। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी एफआयआर दाखल न करण्यासाठी पोलिसांवर दबाव, कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा यामागे हात, रोहित पवारांचा गंभीर आरोप। प्रफुल्ल पटेलांकडून आम्हाला अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही, भाजपच्या काही नेत्यांच्या या चौकशीला विरोध, पण शिंदेंच्या शिवसेनेचा नाही, रोहित पवारांचं प्रफुल्ल पटेलांबाबत विधान। गुन्हा नोंदवून घ्यायचा नाही असं पोलिसांनाही सांगण्यात आलं असावं, असीम सरोदेंकडून शंका उपस्थित। जर दखलपत्र गुन्हा असेल तर पोलिसांनी तो नोंदवून घेतला पाहिजे, सरोदेंची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवार हे फक्त चमकोगिरी करत आहेत। अजित पवार यांच्या अपघाती तपास पोलीस योग्य दिशेने सुरू आहे। रोहित पवारला विमान अपघात काय समजतं, कालच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गोंधळावर रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, वकील गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य। तर अजितदादांच्या अपघाताप्रकरणी आता नवीन माहिती समोर येते। संजय राऊतांनी देखील याच्यावरती वक्तव्य केलेलं आहे। अजितदादांचा अपघात सरकार हलक्यात घेतंय, कुठलाही पाठीशी घातलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही, यावेळेला संजय राऊतांनी हा इशारा दिला। तर व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीए वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। अजित पवार अपघातावरती संशय असेल तर पुरावे द्या, स्टंटबाजी थांबवा, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप। प्रसिद्धीसाठी आरोप की सत्यासाठी लढा, असाही विचारला सवाल, तर राऊतांनी हवेत गोळ्या झडतायत। रोहित पवारांनी संजय राऊतांचा गुरु होऊ नये असाही निशाणा। तर अजितदादांचा घात की अपघात यावरनं अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। रोहित पवारांनी घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट, पुरावे दिले, सीआयडी काय करते ते पाहावं लागेल। माजी डीजीसीएवर शंका, एफआयआर का दाखल करून घेतला जात नाही, रोहित पवारांचा सवाल। डीजीसीएचा रिपोर्ट सीआयडीनं बघितलाच नाही, दादांना दिलेलं विमान खराब होतं हे डीजीसीएनं स्वीकारलंय, रोहित पवारांचं वक्तव्य। तर एफआयआर होऊ शकत नाही, तुम्ही समजून घ्या असं पोलीस म्हणतायत, रोहित पवारांचा आरोप। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित, सूत्रांची माहिती। ब्लॅक बॉक्स बाबत बारामती पोलीस ठाण्यामध्ये ऑनलाईन नोंद, एआयबीच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांचा बारामती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, अधिवेशनात चर्चा होत नसेल तर आपण समजून गेलं पाहिजे, राजेंद्र पवारांकडून शंका व्यक्त। रोहित पवारांच्या एफआयआर त्वरित दाखल करून घ्यायला पाहिजे, शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। हाय व्होल्टेज ड्रामाची वाट का पाहताय असाही सवाल, तर विमान अपघातानंतर काळजी घ्या असा सल्ला आमदारांनी शिंदेंना दिलाय अशीही माहिती। रोहित पवारांची मागणी योग्य, मात्र सरकारवर विश्वास ठेवायला पाहिजे, राजकारण नको, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। शिंदेच्या शिवसेनेचे सर्व नेते मंत्री व्हीएसआरची विमानं वापरणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून निर्णयाला मान्यता। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव पवित्रा। अजित पवार अपघातावरती संशय असेल तर पुरावे द्या, स्टंटबाजी थांबवा, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप। प्रसिद्धीसाठी आरोप की सत्यासाठी लढा, असाहीच विचारला सवाल, तर राऊत हवेत गोळ्या झाडतायत। रोहित पवारांनी संजय राऊतांचा गुरु होऊ नये असाही निशाणा। अजित पवार यांच्या मृत्यूचं रोहित पवार दुर्दैवी राजकारण करतायत, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप। नव्यात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा, एकमतानं सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड।
पार्थ पवारांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा. पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणार. प्रफुल्ल पटेलांची माहिती. तर सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताच पार्थ पवार गैरहजर. चौथ्या दिवशी शपथविधी व्हावा अशी सुनेत्रा काकींची इच्छा नव्हती. पक्षातील अनुभवी मार्गदर्शकांनी सुनेत्रा काकींवर दबाव आणला. शपथविधीवरून रोहित पवारांचा गंभीर आरोप. तर तुम्ही 2 तासात विलिनीकरणावर चर्चा केली तेव्हा घाई नाही का झाली, भुजबळांचा सवाल. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला. सगळं तुम्ही करायचं आणि आम्हाला ठोकायचं. विधानसभेत थेट पुरावेच दाखवत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार. टिपूनं 75,000 हिंदूंची कत्तल केली हे इतिहासात सांगितलं नाही. शिवरायांनी इतकंच टिपूचं गुणगान व्हावं याला आमचा आक्षेप. मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं. राज्यसभेसाठी मोठं नाव आलं तर आमची यावेळी जागा जाईल. काँग्रेस पुढच्या वेळी जागेची मागणी करेल. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. देश पातळीवर शिवसेनेचा आवाज महत्वाचा असल्यानं दोन्ही जागा महत्वाच्या. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. राज्यसभेबाबत भाजपच्या कोर कमिटीची बैठक. कोर कमिटीतील नाव पक्षश्रेष्ठींना पाठवणार. भाजपला 4 जागा मिळतील एवढं संख्याबळ आहे. राज्यसभेच्या जागांबाबत चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसला संधी मिळावी अशी इच्छा. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. तर तिन्ही पक्षांना एकत्रित निवडणुकांना सामोरं जायचंय. चर्चेतून मार्ग निघेल असंही केलं स्पष्ट. महाविकास आघाडीवर परिणाम होण्याचं काही स्वप्नच राहील असाही टोला. राज्यसभेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून 2 जागांची मागणी. सचिन अहिर यांची माहिती. बऱ्याच गोष्टी माहिती पण आम्ही मिठाचा खडा टाकणार नाही. अहिर यांची प्रतिक्रिया. मातोश्रीवरील मिलिंद नार्वेकरांची जागा आता आमदार सचिन अहिर यांनी घेतली. उदय सामंतांनी लगावला टोला. आता बघूयात राजकीय टॉप 9 बातम्या. महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विकास निधीसह इतर विषयांवर मविया नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. जयंत पाटील, भास्कर जाधव, सचिन अहिर, कैलास पाटील तसंच विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांनी घेतली भेट. राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात मवियाची बैठक. 2 वेळा बैठकीला बोलावल्यानंतरही आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती. राज्यसभेची 1 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांकडून ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांची भेट. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांवर उपचार सुरू. शरद पवारांची भेट घेण्यासाठी जयंत पाटील आणि आव्हाडांचा एकाच गाडीतून प्रवास. रायगड जिल्हा परिषदेचा तिढा 2 ते 3 दिवसात सुटेल. मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. याबाबत आमची चर्चा सुरू असल्याचंही गोगावलेंचं वक्तव्य. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार अविनाश वारुंजकर आणि प्रदेश काँग्रेसचे महासचिव सतीश राजूरकरांचा भाजपात प्रवेश. युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव साईस वाजूरकरांचाही भाजपात प्रवेश. पुणे जिल्हा परिषदेमध्ये महायुती नको. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. स्पष्ट बहुमत असल्यानं इतर पक्षांना सोबत घेण्याची गरज नसल्याची भूमिका. सूत्रांची माहिती. स्थायी समितीसह सर्व समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी मोर्चे बांधणी. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य असणार. राज्य मंत्रिमंडळामध्ये शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीत सदस्य संख्येच्या मागे 20% सदस्य निवडता येणार. लवकरच विधिमंडळात कायदा पारित होणार. बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणी बेकायदेशीर IVF सेंटर आणि सोनोग्राफी सेंटरवर कारवाई होणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती. नाशिकमधील मालती IVF सेंटर ठाण्यात चालवलं जात असल्याचं उघड. नाशिकच्या कुसुमाग्रज उद्यानाच्या काही जागेमध्ये मलजल निसारण केंद्र जे आहे ते आता उभारलं जाणार आहे. उद्यानातील झाडांची कत्तल सुरू आहे. कवी कुसुमाग्रज यांचा शिलालेखही तोडण्यात आला. STP प्लांट उद्यानाच्या जागेत होत असल्यानं नाशिककर आक्रमक झाले. आता बघा दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी. मुंबईत मनपाच्या ठेवी मोडण्यामध्ये पारदर्शकता असावी. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. याबाबत मनपानं श्वेतपत्रिका काढण्याची मागणी. तर बेस्टचं खासगीकरण केलं जात असल्याची टीका. मालेगाव महापालिका कार्यालयातील नमाज पठण प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. कार्यालयातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटना ही आक्रमक. लव जिहाद विरोधी कायद्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली. कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2 ते 3 बैठका संपन्न. सूत्रांची माहिती.
महाराष्ट्रात लव जिहाद कायद्याची गरज नाही. लव जिहाद कायद्याला काँग्रेस आमदार असलम शेख यांचा विरोध. लव जिहाद कायदा आणण्याआधी शेतकऱ्यांसाठी कायदा आणावा, असलम शेख यांची सरकारकडे मागणी. विगवण अपहरण प्रकरणातील तरुणीनं कोर्टात जबाब बदलला. सुधारगृहातील मुक्कामानंतर मुलीनं जबाबात आपल्या आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. मेधा सोमय्या मानहानी प्रकरणामध्ये संजय राऊतांची निर्दोष मुक्तता. सत्र न्यायालयाचा निर्णय. किरीट सोमय्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाणार. मेधा सोमय्यांवर शौचालय घोटाळ्याचा संजय राऊत यांनी केला होता आरोप. कृष्णा नदीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून माशांचा मृत्यू. वाळवा तालुक्यातल्या बोरगाव इथल्या बंधाऱ्यावर आणि नदीच्या काठावर मृत माशांचा खच. नदीकाठच्या असणाऱ्या कारखान्यांकडून नदीपात्रामध्ये दूषित पाणी सोडल्यानं प्रकार. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना अद्याप पैसे दिलेले नाही. मृतांच्या कुटुंबियांना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. सुधीर मुनगंटीवारांची विधानसभेत नाराजी. संबंधित कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मुनगंटीवारांची मागणी.